करताना हीच मोठी चूक करताय का? करत असाल तर थांबा. बहुतेक महिला पितळी देव साफ करताना एक असा पदार्थ वापरतात ना, ज्यामुळे देव नंतर अजून जास्त काळे पडू लागतात. आणि चमकणारे देव पाहिले नाही ना, तर मन देखील प्रसन्न होत नाही. आजच्या व्हिडिओत पाहूयात देव साफ करण्याची 5 सेकंदाची सिक्रेट ट्रिक. फक्त 10 मिनिटात, तेही न घासता देवाच्या मूर्ती नव्यासारख्या चकाकू लागतात. 1 रुपयाही खर्च आपल्याला इथे करायचा नाहीये. चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही सुद्धा तुमचे देव घरच्या घरी स्वच्छ करा. बघा, इथं माझे देव घेतलेले आहेत. मी गणपती बाप्पाची मूर्ती घेतलेली आहे. तर आपण कशा पद्धतीने साफ करायचे आहे ती पहा. इथं मी माझे देव घेतलेले आहेत. पितळाचं भांडं सुद्धा घेतलेलं आहे, ताम्हण आपण म्हणतो त्याला. आणि तांब्या सुद्धा आपण इथं घेणार आहोत. तर हे सुद्धा आपण साफ करणार आहोत, देव सुद्धा साफ करणार आहोत. कशा पद्धतीने आणि कोणती ट्रिक आपण वापरलेली आहे ते तुम्ही नक्की पहा. यूट्यूबवरती ही ट्रिक कुठेही तुम्हाला सापडणार नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, इथं गणपती बाप्पांना आपण काय करायचं आहे, ही व्यवस्थित ट्रिक आपण लिक्विड घेतलेलं आहे ना, ते घरच्या घरी बनवलेलं आहे घरगुती साहित्यापासून. तर ते आपल्याला काय करायचं आहे, देवांना पूर्णपणे लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने चोळून घ्यायचं आहे. इथं तुम्ही लिंबू सुद्धा घेऊ शकता आणि लिंबू घेऊन लिंबाच्या सालीने सुद्धा तुम्ही इथं देव घासू शकता. किंवा नवीन टूथब्रश जरी नवीन असेल ना आणि खूप देव तुमचे खराब झाले असतील ना, तर नवीन टूथब्रशने देखील तुम्ही देव घासू शकता. किंवा लिंबाचा जे साल असते ना, त्याने सुद्धा तुम्ही घासू शकता. सध्या माझ्याकडे लिंबू नाही आहे, त्याच्यामुळे मी इथं माझ्या हाताने साफ करत आहे. तर पहा, व्यवस्थित पद्धतीने आपल्याला देव इथं साफ करून घ्यायचा आहे, चोळून घ्यायचं आहे. प्रत्येक देवाला प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, लिक्विड व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे, व्यवस्थित पद्धतीने ते साफ करून घ्यायचं आहे. बघा, घासून घ्यायचं आहे. जास्त पण घासायची जास्त आवश्यकता पडत नाही, कारण आपले लिक्विड एकदम हे चकाकणार आहे, चकाकी देणार आहे. तर पहा, इथं सुद्धा मी श्रीयंत्र घेतलेलं आहे. व्यवस्थित पद्धतीने इथं मी साफ करत आहे. हे सुद्धा ह्याचे खाचे खूप नाजूक असतात, त्याच्यामुळे इथं साफ करायला जरा त्रास होतो. तर पहा, पुढचं आपल्याला जे आहेत ना, सगळं देव जे आहेत ना, आपले सगळं देवाचं साहित्य वगैरे ते आपण ह्या लिक्विडने साफ करू शकतो. तर पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही लिक्विड, ही ट्रिक काय आहे ते, पण त्या अगोदर त्या लिक्विडची जादू तर पहा. तर पहा, इथं पूर्णपणे देव आपल्याला साफ करून घ्यायचा आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका मैत्रिणींनो. आणि अशाच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आणि ट्रिक्ससाठी आपल्या चॅनलला गृहिणी फॅशन लाईफ चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. पहा मैत्रिणींनो, इथं आपल्याला पूर्णपणे देव साफ केलेले दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करायचे आहे, म्हणजे ठेवून द्यायचे आहेत. आणि खाली जे प्लेट दिसते ना आपल्याला ताम्हण, ते आपल्याला साफ करायचं आहे. आणि देवाचा तांब्यासुद्धा आपल्याला साफ करायचा आहे याच लिक्विडने. तर पहा, तर तुम्ही पुढं पाहणारच आहात. तर पहा, इथं लिक्विड जिथं पडलं आहे तिथं किती न घासता साफ झालेलं आहे ते तुम्ही पाहतच आहात. तर इथं सर्वात अगोदर आपण तांब्या साफ करून घेऊयात. पहा, खूप काळा झालेला आहे तांब्या. तर आपण तुमच्या ह्याच्यापेक्षा सुद्धा काळा तांब्या असू शकतो, त्यामुळे तुम्ही ह्या लिक्विडने सुद्धा तुम्ही घरच्या घरी एकदम घरगुती 1 रुपयाही खर्च न करता तुम्ही तुमचा देवाचा तांब्या एकदम स्वच्छ करू शकता, चमकू शकता. तर व्यवस्थित पद्धतीने घासून साफ करून घ्यायचं आहे. इथं जास्त ह्या लिक्विडला जास्त घासण्याची पण आवश्यकता नाही आहे. लक्षात घ्या, फक्त सगळीकडून लिक्विड लावून घ्या आणि व्यवस्थित चोळून घ्या. इथं एकदम नव्यासारखं आपलं ताम्हण ताट चमकू लागलेलं आहे. तर इथं काळ्या कलरचं पूर्णपणे घाण आहे ना, ते बरोबर त्या लिक्विडमध्ये उतरलेले आहे. बरोबर, हे पूर्णपणे आपल्याला नंतर साफ करायचं आहे. साफ केल्यानंतर तुम्ही ह्याच्यापेक्षा एकदम चकाकी कशी मारत आहे ते तुम्ही पाहतच राहताल. तर पहा, इथं आपलं पूर्ण साफ करून झालेलं आहे. पाठीमागचं व्यवस्थित साफ मी करत नाही, व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे. तर पहा, इथं आपल्याला 2 भांडी घ्यायची आहेत. एक मोठं भांडं घ्यायचं आहे, एक छोटं भांडं घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित देवाला स्नान घालण्यासाठी. बरोबर, आपण हे नळाखाली सुद्धा धरू शकतो, परंतु हे देव असल्याने आपण भांड्यातच घ्यायचं आहे. नळाखाली डायरेक्ट आपण देव धरू शकत नाही.
आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलवरती क्लिनिंग टिप्स, मोटिवेशनल टिप्स, किचन हॅक्स, टिप्स आणि बरेच काही आपण व्हिडिओ घेऊन येत असतो. तर अशाच व्हिडिओंसाठी मिस होऊ नये म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन देखील तुम्ही दाबू शकता, जेणेकरून आपले येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. पहा, आपण यासाठी कोणती ट्रिक वापरलेलं आहे, कोणते लिक्विड वापरलेलं आहे ते तुम्ही पहा. आपण बाजारातून बरेच लिक्विड आणतो, बरेच गोष्टी आपण आणतो, पितांबरी वगैरे आणतो, पण त्याने देव घासणे ते चुकीचं आहे. ते बरोबर नाही, शास्त्रीयदृष्ट्या देखील बरोबर नाही. त्याच्यामुळे अशा घरगुती टिप्स वापरून, घरगुती गोष्टी वापरून आपण त्याच्यापासून आपले देव घरच्या घरी तुम्ही चमकवू शकता. तर पहा, इथं पूर्ण आपलं देव साफ करून झालेलं आहे. हे भांडंसुद्धा आपल्याला पूर्णपणे साफ करून घ्यायचं आहे. आपले देव कशा पद्धतीने स्वच्छ झाले आहे हे पाहण्याच्या अगोदर आपण काय करायचं आहे, कोणते लिक्विड वापरलेलं आहे, कोणती मॅजिक ट्रिक वापरलेली आहे ते आपण पाहणार आहोत. तर इथं दही घ्यायचं आहे. घट्टसर दही मी इथं घेतलेलं आहे 2-3 चमचे. तुम्ही जेवढं पण बनवायचं आहे लिक्विड तुम्हाला तेवढं तुम्ही ते दही घेऊ शकता. 2-3 चमचे इथं मी दही घेतलेलं आहे. एकदम घरगुती साहित्यापासूनच आपण हे मॅजिक लिक्विड तयार करणार आहोत. तर दह्यानंतर आपल्याला मीठ घ्यायचं आहे. 1 ते 1.5 चमचे इथं तुम्ही मीठ घेऊ शकता, बरोबर. आणि त्याच्यानंतर आणखी एक पदार्थ आपल्याला वापरायचा आहे, तो म्हणजे साखर आणि मध. पहा, मधाने सुद्धा त्याला चकाकी येते, ग्लो येतो एक प्रकारचा. त्याच्यामुळे मध सुद्धा आपल्याला इथं वापरायचं आहे. बघा, पंचामृतमध्ये सुद्धा आपण मध, दही, साखर हे वापरतच असतो, बरोबर ना. इथं फक्त आपण एक्स्ट्राचं काय घेतलं आहे, मीठ घेतलेलं आहे. आणि हे सर्व पदार्थ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्या लिक्विडपासून आपण आपल्या घरचे देव एकदम व्यवस्थित पद्धतीने चमकू शकतो आणि तांब्याची भांडी सुद्धा चमकू शकतो. तर पहा, अशा पद्धतीने आपण घरगुती आपल्या घरचे देव आणि तांब्याची भांडी व्यवस्थित पद्धतीने आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत. तर घरगुती पद्धतीने कशा पद्धतीने आपल्याला घरच्या साहित्यापासून आपण व्यवस्थित क्लीन करू शकतो आपले घरचे देव, ते तर तुम्ही पाहिलंच असेल. तर ही ट्रिक तुम्ही सुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला, तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला, तर मग आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट विषयासोबत, नेक्स्ट टॉपिकसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मजेत राहा.